तुम्ही कधी असा विचार केला आहे का की सॉरी नेमकं कोणाला म्हणायचं आणि चूक नेमकी कोणाची असते? आपण जेव्हा हो ओपोनोपोनो ही टेक्निक ऐकतो तेव्हा आपल्या मनात पहिला प्रश्न हाच येतो, मी का सॉरी म्हणू, माझी चूकच नाही तर. आणि इथूनच खरी गोंधळाची सुरुवात होते. कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. कदाचित त्याने तुम्हाला दुखावलं, कदाचित तुमच्यावर अन्याय केला. तुम्ही मनात ठरवता, मी त्याला कधीच माफ करणार नाही. पण तरीही तुम्ही शांत नसता. तुमच्या मनात सतत तेच विचार, तीच वेदना, तीच रागाची भावना फिरत राहते. आणि मग कोणीतरी तुम्हाला सांगतं, हो ओपोनोपोनो करा, सॉरी म्हणा. तेव्हा तुमच्या मनात लगेच येतं, मीच का सॉरी म्हणू, चूक तर त्याची आहे. पण इथेच या टेक्निकचं गूढ लपलेलं आहे. हो ओपोनोपोनो आपल्याला बाहेरच्या जगाकडे नाही तर आपल्या आतल्या जगाकडे बघायला शिकवतं. ही टेक्निक सांगते की आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याची काही ना काही छाप आपल्या मनात आधीपासून असते. आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावना, आपल्या जुन्या आठवणींमध्ये कुठेतरी त्या गोष्टींचं बीज आधीच असतं. म्हणजेच जेव्हा आपल्याला कुणीतरी दुखावतं तेव्हा फक्त ती व्यक्ती कारण नसते, तर आपल्या आतल्या काही जुन्या प्रोग्रॅम्स, काही जुन्या जखमा, काही अपूर्ण भावना देखील त्याला कारणीभूत असतात. म्हणून हो ओपोनोपोनोमध्ये सॉरी कोणाला म्हणायचं? उत्तर आहे स्वतःला, त्या आतल्या आठवणींना. हो, तुम्ही ज्या व्यक्तीला समोर पाहता ती फक्त एक ट्रिगर असते, पण खरी गोष्ट चाललेली असते तुमच्या आत. जेव्हा तुम्ही आय एम सॉरी म्हणता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला नाही तर तुमच्या आतल्या त्या वेदनेला म्हणता, तुमच्या त्या जुन्या जखमेला म्हणता, तुमच्या त्या विचारांना म्हणता ज्यामुळे ही परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली. आणि इथे चूक कोणाची हा प्रश्न आपोआपच बदलतो, कारण इथे चूक शोधायची नसते, जबाबदारी घ्यायची असते. ही टेक्निक सांगते, तुझ्या आयुष्यात जे काही घडतं त्यासाठी तू 100% जबाबदार आहेस. हे ऐकायला कठीण वाटतं, कधीकधी अन्यायकारकही वाटतं, पण यामागे एक खूप मोठं स्वातंत्र्य दडलेलं आहे. कारण जर तुम्ही जबाबदार असाल तर बदलण्याची ताकदही तुमच्याकडेच आहे. जेव्हा तुम्ही सॉरी म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला दोष देत नाही, तर तुम्ही त्या गोष्टीला स्वीकारता आणि म्हणता, हो, माझ्या आत काहीतरी आहे ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि आता मी ती साफ करायला तयार आहे. हो ओपोनोपोनोचे 4 शब्द, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे शब्द कोणाला उद्देशून असतात? तुमच्या आतल्या त्या भागाला जो अजूनही दुखावलेला आहे, त्या आठवणींना ज्या अजूनही तुम्हाला धरून ठेवतात, त्या भावनांना ज्या अजूनही शांत झालेल्या नाहीत. जेव्हा तुम्ही प्लीज फॉरगिव्ह मी म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःलाच माफ करण्याची परवानगी देता. तुम्ही त्या जुन्या वेदनांना सोडण्याची तयारी दाखवता. थँक यू म्हणताना तुम्ही त्या परिस्थितीचे आभार मानता, कारण ती तुम्हाला काहीतरी शिकवते, ती तुमच्या आतल्या जखमा दाखवते. आणि आय लव्ह यू हा शब्द सगळ्यात शक्तिशाली आहे. तो तुमच्या आतल्या सगळ्या तुटलेल्या भागांना जोडतो. म्हणूनच हो ओपोनोपोनोमध्ये सॉरी कोणाला म्हणायचं? उत्तर आहे स्वतःला, त्या आतल्या जगाला जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. आणि चूक कोणाची हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा राहत नाही, कारण इथे चूक शोधण्यापेक्षा स्वतःला हील करणं महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही ही टेक्निक मनापासून करता तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवेल, तुमचा राग कमी होत आहे, तुमच्या मनात शांतता येत आहे आणि ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होत होता तिच्याबद्दलची भावना देखील बदलत आहे. हे जादू नाही, ही तुमच्या आत चाललेली साफसफाई आहे. आणि एक दिवस असा येतो जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहता आणि तुमच्या मनात राग नसतो, फक्त एक शांत स्वीकार असतो. मग तुम्हाला कळतं, सॉरी म्हणणं म्हणजे हरणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. आणि कदाचित आजपासून तुम्हीही स्वतःला एक संधी द्याल, एक छोटंसं आय एम सॉरी म्हणण्याची, ज्यामुळे तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल.